प्रयत्नाला यश आलेलं आहे। वंताराची टीम आता नांदणीमध्ये येणार आहे। हत्तीणीच्या मुद्द्यावर चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापुरात जोरदार मोहीम उभी राहिली आहे। श्रीकांत शिंदे यांनी या सगळ्या संदर्भात अनंत अंबानी यांच्याशी संवाद साधलाय असंही कळतंय। वंताराच्या पथकाला कोल्हापुरात येण्यासाठी चार्टर प्लेनची सोय असणार आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, माधुरीला परत आणण्यासाठी हे जे सगळे प्रयत्न आता सुरू आहेत नांदणीमध्ये, त्या संदर्भात आणखी नेमके काय तपशील आहेत? रिद्धी, ही सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात जो आवाज उठवण्यात आलेला आहे त्याचा खरं तर विजय कुठंतरी आहे असं अनेकांना वाटू लागलेलं आहे। कारण वनताराचे सीईओ जे आहेत ते विहान या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। या सगळ्याला पाठपुरावा जो केलेला आहे धैर्यशील माने अशी देखील माहिती मिळते। धैर्यशील माने यांनी या संदर्भातली माहिती जी आहे ती श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली होती आणि श्रीकांत शिंदेंनी याबाबतचा फोन जो आहे तो अनंत अंबानींना देखील केला होता। आणि या सगळ्या हालचालीनंतर आता वंताराचे सीईओ जे आहेत ते कोल्हापूरला येताना पाहायला मिळत आहेत। काही वेळातच ते कोल्हापूरमध्ये दाखल होतील अशीही माहिती मिळते। त्या सगळ्यांसोबत धैर्यशील माने देखील आहेत, खासदार धनंजय महाडिक आणि इतर शिष्टमंडळ जे आहेत ते वनताराचे या ठिकाणी येताना माहिती ज्या ठिकाणी मिळालेली आहे। त्यामुळे निश्चितच आहे वनताराची टीम जी आहे ती कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर कोल्हापुरातल्या शिरोळमधल्या नान्नी इथं जाणार आहे। ज्या मठामध्ये ही माधुरी हत्तीण होती त्या मठामध्ये जाणार आहे, तिथल्या महास्वामींशी चर्चा देखील करणार आहेत। आणि लोकभावना ज्या गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांनी देखील या संदर्भातला आवाज उठवलेला आहे। त्यामुळे या सगळ्यांचाच विचार करून या सगळ्या हालचाली आता झालेल्या आहेत। आणि त्यानंतर आता कोल्हापुरात त्यांचं शिष्टमंडळ आल्यानंतर महास्वामींशी चर्चा केल्यानंतर पुढे नेमका काय निर्णय होतो हे पाहणं गरजेचं आहे। अनेकांच्या भावना आहेत की माधुरीला पुन्हा एकदा आमच्या मठामध्ये आणा, जी काही काळजी घेतली जात होती ती देखील आम्ही मनापासून घेत होतो, शिवाय काही कसूर असेल तर ती देखील आम्हाला सांगा, ती देखील पूर्ण करतो। मात्र अशा पद्धतीनं गेल्या 35 ते 36 वर्षांपासून जी माधुरी आमच्या सोबत या ठिकाणी वाढलेली आहे तिला अचानकच अशा पद्धतीनं घेऊन गेल्यामुळं अनेकांना याचा त्रास झालेला आहे। आणि म्हणूनच पुन्हा एकदा माधुरीला परत आणा अशी मोहीम जी आता सुरू झालेली आहे त्याला कुठंतरी आता यश येताना पाहायला मिळते। आणि आज सीईओ देखील भेट देताना त्या ठिकाणी दिसत आहे। त्यामुळे निश्चितच पुढे नेमक्या काय हालचाली आता होणार हे पाहणं गरजेचं असणार आहे। निश्चित, आणि या प्रकरणात पुढे काय घडतं याचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद शेखर दिलेल्या माहितीसाठी।